म्हणजे खायला तुझं काही नाही सर. आमचे मुलं ही शाळेत शिकते कुदळवाडीमध्ये. आम्ही कसं काय कोणकडे जाणार आता मुलाला सोडून. इथे कामगार कोण आहे? कंपनीत कोण काम करतं इथे? कंपनीत कोण काम करतं? कोण आहे कंपनीत काम करतात? कोणत्या कंपनीत? आपलं कंपनीमध्ये. तिकडे काय कंपनी पाडली का ठेवली? हो पाडले सर. पाडली. हो किती लोक काम करायचे तिथं? सर्व 25-30 लोक होते त्यामध्ये सर. आता आम्ही इतकं बेकार झाला सर आता म्हणजे खायला तुझं काही नाही सर. कुठून आला तुम्ही? आम्ही श्रीरामपूर नगर जिल्हा. नगरहून आला तुम्ही? हा इथे किती वर्ष आहे तुम्ही? सर आम्ही 9-10 वर्ष झालं. आम्ही आमच्या मुलं इथं शाळा शिकते सर. हो सर. पगार होता तुम्हाला का रोजंदारी होते? नाही सर आता म्हणजे मंथली. हो काय कशा पद्धतीचं काम होतं तुमचं? आता ते आपलं प्रेस मासेर नाही का ते होतं सर. आता तुमच्या कंपनीतली सगळी माणसं ओके सर. ते मला ग्राइंडर मारलं लागलं सर. हे बघ हां ग्राइंडर लागलं त्यामुळे मला 1 रुपया सुद्धा भेटला नाही सर. हे लागलंय? हो लागलेलं आहे सर. 1 रुपया सुद्धा भेटला नाही मला माहिती का पेमेंटचा. आता जेव्हा ते पाडायला वगैरे सगळे आले होते मग ते तुमच्या मालकाने काय तिथे सांगितलं काय नाही? काहीच नाही सर. म्हणे चाकणमध्ये बाहेर गेली म्हणे कंपनी. काहीच नाही. बाहेर गेली म्हणे आपण कुठं जाणार सर. आमचे मुलं ही शाळेत शिकते कुदळवाडीमध्ये. आम्ही कसं काय कोणकडे जाणार आता मुलाला सोडून. किती मुलं आहेत तुम्हाला? सर एक मुला मोठा आहे आणि एक मुलगी छोटा मुली. माझी मिस एक्सपायर झाली सर इथं होसरीमध्ये देवळाच्या टायमाला. नाव काय म्हणाला पूर्ण तुम्ही? रमेश वाघ. रमेश वाघ नाव आहे तुमचं पूर्ण? रमेश वाघ येथे त्यांनी आत्ता सांगितलं तसा विषय की 25-30 माणसं त्यांच्या एकट्या कंपनी होत्या. बरं तुमच्या इथल्या आणखी किती कंपन्या गेल्यात ते सांगा. सर टोटल सर पूर्ण टोटल एक सुद्धा असे पुरं टोटल सर एक सुद्धा वाचलेलं नाही. कोण इथे अजून? तुमचं शॉप आहे का इकडं? तुमचं कुठं? हो आलो सगळ्यांशी बोलू आपण. आलो सगळ्यांशी बोलू आपण. तुम्ही काय करता? माझे वडिलांचा इथं शॉप आहे कुदळवाडीत. 4 शॉप होते आमचे. MS स्क्रॅपचे शॉप होते. स्क्रॅप म्हणजे इंडस्ट्रियल स्क्रॅप होता तो, असं नाही. तर ते पण पाडले गेले यामध्ये. किती नुकसान झालं आता? नुकसान म्हणजे काय, खूप मोठा नुकसान झालं आहे. आणि वडिलांचा शॉप इथं 1988पासून होता. सगळं पेपर्स वगैरे आहे आमचे. 7/12 आहे. आम्ही लोक टॅक्स भरतात, वॉटर टॅक्स भरतात. सगळं काय केलं आम्ही. जे पण पालिका बोलली आम्ही सगळं काय मान्य केलं. त्यांना बोललं आम्हाला टाईम द्या. फक्त 15 दिवसाचा नोटीस दिला आम्हाला त्यांनी. आता साधारण घर पण खाली करायचं असेल टेनंटला तर 1 महिन्याचं नोटीस द्यावं लागतं. पण इथं तर 15 दिवसाचा टाईम दिला आहे. 15 दिवसात कुठं जाणार आहे? कुठं घेऊन जाणार? एवढं सामान वगैरे, मटेरियल आहे आतमध्ये, जागा नाही, लेबरची शॉर्टेज, कसं हँडल करणार एवढं मोठं मार्केट. सगळं इकोसिस्टम कनेक्टेड असतं, सगळं बिघडून टाकतं. आता काय सांगितलं आहे ते सगळं उचलून घेऊन जायचं का परत? काय सांगायचं काय? जागा तुमच्या नावावर आहे किती? हो, सगळ्यांची जागा त्यांच्या नावावरच आहे. 7/12 आहे. सगळं काही आहे त्यांचा फेरफार सगळं काय आहे आमच्याजवळ. तरी पण कारवाई केली त्यांनी. आता PCMCमध्ये एकच जागा आहे काही जे इलिगल आहे. असं काढायला गेलं तर पूर्ण PCMCमध्ये किती निघणार? हां, किती जागा आहे जे इलिगल आहे. सगळ्यांवर कारवाई करायचं कसं बसणार? PCMC बसणार का? काही एकच जागा टार्गेट केलं आहे का? चिखली, कुदलवाडी, मुशी.